विरोधक म्हणायचे लाडकी बहिणी योजना बंद होणार, मात्र 1 वर्षानंतरही लाडकी बहिणी योजना सुरूच, योजना बंद करणार नाही. जालन्यातील सभेतून फडणवीसांचं विरोधकांना उत्तर. 66 बिनविरोध नगरसेवकांच्या विरोधात मनसे हायकोर्टात. अविनाश जाधवांकडून याचिका दाखल. ठाण्यामध्ये अर्ज मागे घेणारे अनेक जण गायब, मनसेचा आरोप. ठाण्यातील व्हिडिओ गंभीर. उमेदवारांना घरातून पकडून पोलीस शिंदेंच्या ठाण्यातील घरी आणतात, संजय राऊतांचा आरोप. तर संध्याकाळी 6:30 वाजता ठाण्यामध्ये राऊत आणि अविनाश जाधवांची पत्रकार परिषद. जनतेच्या कोर्टामध्ये आमचे उमेदवार निवडून आलेत. कालपर्यंत ईव्हीएम बोलणाऱ्यांनी आता बिनविरोध सुरू केलाय. फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर. 66 बिनविरोध निवडून आलेल्यांच्या विरोधात अविनाश जाधवांकडून निवडणूक आयुक्तांची भेट. निवडणूक अधिकाऱ्यांबाबत तक्रार. अनेक पुरावे निवडणूक आयुक्तांना दाखवले. अविनाश जाधवांची प्रतिक्रिया. आरोप जरी झाले तरी ते बिनविरोध निवडून आले. ठाण्यामध्ये नगरसेवक बिनविरोध आल्यावरून पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. ठाकरे बंधूंचा शिवडी विधानसभा मतदारसंघात एकत्रित दौरा. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज लालबाग परळ शिवडीमध्ये शाखांना भेटी देणार. अमरावतीमध्ये भाजपा आणि युवा स्वाभिमानमध्ये लढत. मात्र नवनीत राणांकडून रवी राणांच्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार. साईनगरमध्ये भाजपच्या तुषार भारतीय विरुद्ध युवा स्वाभिमानचे सचिन भेंडेंमध्ये लढत. मुंबईच्या फोर्ट परिसरामधील रिगल सिनेमाजवळील बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा झाकला. डागडुजीसाठी पुतळा झाकण्यात आल्याची माहिती. उल्हासनगरमधून धनुष्यबाणाचा सुपडा साफ करू, गुंडगिरीला आम्ही भीक घालत नाही. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांची एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंवर टीका. शिवसेनेच्या उमेदवार पूजा कांबळेंच्या पतीकडून भाजप उमेदवार शिल्पा केळुसकरांच्या विरोधात याचिका. तर केळुसकरांविरोधातली सुनावणी ऐकण्यास हायकोर्टाचा नकार. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये अहिल्यानगरमध्ये भव्य रॅली. राधाकृष्ण विखे पाटील, संग्राम जगताप उपस्थित. रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी. नागपूरमध्ये राजकीय पक्षांनी तिकीट नाकारलेल्या बंडखोर उमेदवारांचं स्वतःचं पॅनल. ठाकरेंच्या सेनेच्या जिल्हाध्यक्षांची मुलगी पूजा मानमोडे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे आणि रोहित पवार घड्याळाचा प्रचार करणार. पवार गटाचे नेते जाहीर सभाही घेणार. परळच्या टाटा कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटलला धमकीचा मेल. अर्ध्या तासापासून हॉस्पिटल परिसरामध्ये पोलिसांकडून तपास सुरू. बॉम्ब शोधक पथकाकडूनही तपासणी.